नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की ही जी लातूर पॅटर्नच्या नावाने लातूर पॅटर्नचे शिवराज मोटेगावकरांमुळं नीटच्या पेपरच्या गळतीमुळं फुटीमुळं जो काही चर्चा होते आहे भारतभर, त्या अनुषंगाने आज आपण पाहणार आहोत की या प्रश्नाच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. म्हणजे NTA ही जी संस्था आहे तिच्या ढासळलेल्या मनोऱ्याची गोष्ट काय आहे हे आपण समजून घेतली पाहिजे. शिवराज मोटेगावकर क्लासेसवाल्यांनी हा सगळा पॅटर्न नाचवला. शिक्षणाचं जे बाजारीकरण झालं, शिक्षण ही जेव्हा वस्तू ठरते तेव्हा त्याच्यामध्ये भेसळ आली, त्याच्यामध्ये गुन्हेगारी आली, त्याच्यामध्ये मिक्स करणं आलं आणि अशा पद्धतीने हे सगळं जे होते आहे, या सगळ्याच्या मागं ही NTA कशी आहे आणि NTA मुळापर्यंत आपण जेव्हा जात नाही, अशा पद्धतीच्या ज्या संस्था आहेत चीनमध्ये, अन्य अमेरिकेमध्ये, त्या कशा पद्धतीने काम करतात आणि भारतामध्ये हे कशा पद्धतीने होते आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA ही संस्था 2017 साली स्थापन झाली. उद्देश होता देशातील सर्व केंद्रीय स्पर्धा परीक्षा एकाच छत्राखाली पारदर्शकपणे तंत्रज्ञानाचा वापर करून घेणे. पण या संस्थेच्या आतच जेव्हा पेपर तयार करणारे लोक प्रश्न विकायला लागतात तेव्हा संरचनेत काहीतरी मूलभूत चुकलेलं आहे हे स्पष्ट होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2024च्या नीट प्रकरणापासून NTA सुधारेल असं म्हटलं गेलं, समित्या नेमल्या गेल्या, अहवाल सादर झाले, पण त्याच चुका, त्याच त्रुटी, तोच घोटाळा होत राहिला. याचा अर्थ सुधारणा झालीच नाही. कुठं झाली सुधारणा? शेतकरी कुंपण शेत खात असेल तर कुंपण जाळून टाकतो. जे सुधारणा फक्त कागदावरच राहिली. NTA मधील प्रश्नपत्रिका तयार करतात त्या लोकांची निवड कशी होते, त्यांच्यावर कोणती देखरेख असते, हा प्रश्न आहे सामान्य माणसाचा. रात्रंदिवस दिव्यासमोर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा, त्याच्या पालकाचा. प्रश्नपत्रिका ज्या सर्व्हरवर साठवली जाते त्या सर्व्हरमध्ये प्रवेश कोणाला असतो? छपाई आणि वितरण यांच्या साखळीत कुठे कुठे माणूस बदलतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे CBI शोधत आहे. पण हे प्रश्न खूप आधीच विचारले जायला हवे होते. पेपर गळतीचा भाजपा आश्रित जो घटनाक्रम आहे तो जर आपण समजून घेतला तर आपल्या असं लक्षात येईल. 2013 ते 2015 व्यापम घोटाळा. मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या 13 पेक्षा अधिक परीक्षांमध्ये म्हणजे वैद्यकीय प्रवेश, वनरक्षक, शिपाई भरती, म्हणजे बेकायदेशीर प्रवेश, उत्तरपत्रिका बदल, बनावट परीक्षार्थी, 32 लाख उमेदवार यामुळे प्रभावित झालेले आहेत. 2000 पेक्षा अधिक अटक, 23 पेक्षा जास्त संशयास्पद मृत्यू. राज्याचे भाजप मंत्री, सनदी अधिकारी, डॉक्टर सर्वांचे धागे यामध्ये आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाची चौकशी झाली, मोठे लोक वाचले. मे 2015, आता हा दुसरा घटनाक्रम आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो मी. अखिल भारतीय वैद्यकीय पूर्व परीक्षा रद्द, प्रश्नपत्रिका गळतीमुळे परीक्षा रद्द, सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, गुन्हेगार सापडले नाहीत, शिक्षा झाली नाही. मार्च 2018 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 10वी-12वी अर्थशास्त्र आणि गणित प्रश्नपत्रिका गळती, राष्ट्रीय खळबळ, पुनर्परीक्षा घ्यावी लागली. तत्कालीन शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दुर्दैवी घटना म्हटलं आणि विषय संपला. सप्टेंबर 2021 राजस्थान शिक्षक भरती परीक्षा, लाखो शिक्षक उमेदवारांसाठीची परीक्षा गळतीमुळे रद्द, अधिकारी सामील. राजस्थानात भाजपचे सरकार नसले तरी केंद्राच्या यंत्रणांनी मर्यादित कारवाई केली. जे सरकार कुठलं आहे हे महत्वाचं नाही, ही सगळी व्यवस्था कशा पद्धतीने काम करते. मे 2024 राष्ट्रीय पात्रता परीक्षा, बिहार, झारखंड, पटना आणि हजारीबाग येथे परीक्षा केंद्राच्या सुरक्षित खोल्यांमधून प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या. उमेदवारांनी 30 ते 50 लाख रुपये दिल्याचे आरोप. 67 उमेदवारांना पूर्ण गुण. केंद्र सरकार नियुक्त सर्वोच्च न्यायालयाची समिती म्हणाली गळती हे निर्वाद सत्य आहे, तरीही राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त झाली नाही. NTA बरखास्त झाली नाही, मंत्री बदलले नाहीत, कायदा आला पण अंमलबजावणी आली नाही. हा आपला दोष आहे. कायदे येतात पण त्याच्या अंमलबजावणीचं काय? जनता आक्रोश करते तेव्हा कॉकरोच पार्टी जे आता भाजपच्या विरोधात आक्रोश करते, पण अंमलबजावणीच काय? जून 2024 विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा रद्द.
अंधार जाळ आणि दूरसंदेश माध्यमातून गळतीचे आरोप, परीक्षा रद्द, केंद्रीय अन्वेषण विभागाची चौकशी, नंतर समजले की काही पुरावे बनावट होते. म्हणजे यंत्रणाच किती गोंधळलेली आहे हे उघड झाले. तरी राष्ट्रीय परीक्षा संस्था सुधारण्याच्या नावाखाली तशीच उभी आहे हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. 3 मे 2026 राष्ट्रीय पात्रता परीक्षा पुन्हा रद्द. नाशिक मुद्रण संस्था ते सिकर शिकवणी माफिया, बहुराज्यीय जाळे, 120 पेक्षा अधिक प्रश्न जुळलेले, एका 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या आणि 22 लाख उमेदवार आधांतरी. हा सगळा घटनाक्रम वाचताना एक गोष्ट लक्षात येते, प्रत्येक वेळी मोठे गुन्हेगार सुटतात आणि शिवराज मोटेगावकरांसारख्यांना फाशी दिली जाते. याच्या अगोदर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही 3 पेपर सेटर जी आहेत, मनीषा मांढरे हिला कुठली शिक्षा झाली पाहिजे. ही पेपर सेटर आहे, मॉडर्न कॉलेजमधली आहे पुण्याच्या. ही मनीषा वाघमारे ही तिचा विक्रेते करते आहे. मनीषा हवालदार आणि हा PV कुलकर्णी यांचं काय केलं पाहिजे. म्हणजे जो मुख्य सूत्रधार आहे तो बाजूला राहतो आणि कोणाला अटक होते तर व्यापम मध्ये सुद्धा मोठे लोक वाचले. राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2024 हजारीबाग शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक झाली, पण माफियाचे मुख्य सूत्रधार आजही अज्ञात आहेत. राजस्थानात दरवर्षी काही शिपाई, काही एजंट पकडले जातात, पण ज्यांना राजकीय छत्र दिलं, ज्यांनी हे जाळं वर्षानुवर्ष जोपासलं, ते मात्र निर्धास्त राहतात. विशेषतः भाजप शासित राज्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या पेपर गळती घटना सर्वाधिक का घडल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे. केंद्रात भाजपचे सरकार असताना राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर कोणाचा वरदहस्त आहे. जोशी कसे बचावले जात आहेत ते NTA चे प्रमुख आहेत. त्यांनी असताना मध्य प्रदेशमध्ये तेच झाला, तरी सुद्धा ते का टिकून आहे त्या पदावर. या सगळ्या गोष्टीची उत्तरं मिळाली पाहिजेत. केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या या प्रमुखाला जबाबदार धरले जात नाही, त्याच्यावर वरदहस्त ठेवला जातो. त्यांना कोण वाचवते हा प्रश्न कोण विचारणार. हे प्रश्न विचारण्याचं धाडस कोणी करत नाही, कारण उत्तरे सगळ्यांनाच माहीत आहेत. ज्या सरकारच्या राजवटीत गुन्हेगार मोकळे फिरतात आणि विद्यार्थी आत्महत्या करतात, ते सरकार विकसित भारत उभारत नाही, ते भारत पोखरत आहेत, भारतामध्ये अराजक निर्माण करत आहेत. आकड्या पलीकडचं दुखणं प्रामाणिक विद्यार्थ्यांचं काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नीट 2026 रद्द झाली, पुनर्परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. आकड्यामध्ये हे सोपं वाटतंय, पण प्रत्यक्षात काय होते हे लक्षात घ्या. एखाद्या विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर अभ्यास केला, परीक्षा दिली, आता पुन्हा एका महिन्यात तयारी करायची. त्याचं मनोधैर्य, त्याची झोप, त्याची एकाग्रता यांना या घोटाळ्याने किती धक्का दिलेला आहे याचा हिशोब कुठेही नाही. त्याहूनही मोठं नुकसान आहे विश्वासाचं. म्हणजे जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला कळते की परीक्षा आधीच विकली गेलेली होती, तेव्हा त्याच्या मनामध्ये एक घुसमट होते. माझा अभ्यास व्यर्थ होता का हा प्रश्न त्याला भेडसावतो रात्रंदिवस. माझ्या मेहनतीपेक्षा पैसा महत्वाचा आहे का हा प्रश्न तो आपल्या स्वतःला विचारतो. या देशामध्ये प्रामाणिकपणाला काही किंमत आहे का या प्रश्नाची उत्तरे सरकार देत नाही, NTA देत नाही, मंत्री देत नाही. ते फक्त कठोर कारवाई होईल असे म्हणतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा तेच होते. खरा आजार हा शिक्षणाचे बाजारीकरण हाच आहे. या सर्व घटनाचं मूळ एका ठिकाणी आहे. शिक्षण हे हक्क म्हणून नाही, वस्तू म्हणून वापरलं जात आहे. जेव्हा शिक्षण ही वस्तू होते तेव्हा ती विकली जाते, खरेदी केली जाते, ती भेसळ केली जाते. कोचिंग उद्योग हे या बाजारीकरणाचे सर्वात उघड रूप आहे. सरकारी शाळा आणि महाविद्यालयांनी देशभरामध्ये जे गमावले, शिक्षकाची कमतरता, पायाभूत सुविधांचा अभाव, गुणवंतांची घसरण, त्याची जागा खाजगी कोचिंग क्लासेसनी घेतली. पण हे भरणे न्यायाचे नव्हते. जो श्रीमंत त्याला चांगले शिक्षण, जो गरीब त्याला काय, त्याला कुचकामी शाळा, हा भेद खाजगी कोचिंगने अधिक तीव्र केला. जेव्हा एखाद्या राज्याचे सरकार IIT, JEE किंवा नीट तयारीसाठी स्वतंत्र कोचिंग क्लासेस सुरू करते, तेव्हा ते खरे तर हे मान्य करत असते की आमच्या सरकारी शाळा पुरेशा नाहीत. हे धाडस असेल, पण त्याबरोबर सरकारी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा निर्धारही असायला हवा.
तो मात्र कुठेही दिसत नाही. सरकारी शाळांना बळ देण्याऐवजी खाजगी कोचिंगवरच अवलंबून राहणे म्हणजे आजारावर उपचार न करता वेदनाशामक देणे, जे पेन किलर देणे, त्याने त्रास थांबतो, दुखणं वाढत राहते. पेन किलर घेतली तेवढ्यापुरता आराम वाटतो, पण बिमारी रोग हा आरोग्य पोखरून काढत असते आणि मग तो मृत्यूच्या जाळ्यात जातो. अशा पद्धतीने केवळ म्हणजे अटका ह्या पुरेशा नाहीत. आज 10 झाले, सीबीआयने 10 केल्या, आज 13 लोकांना अटक केला. पण मूळच काय? एनटीएचे प्रमुख अद्यापही आहेत, त्याच पदावर आहेत. शिक्षण मंत्री कारवाई होईल म्हणत आहेत, पण अंमलबजावणीचं काय? त्यांना त्यांच्यावर वरदहस्त कोणाचा आहे? ह्या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत. आणि म्हणून म्हणजे न्यायालयात खटले चालतील, काही वर्षात कदाचित शिक्षाही होईल, पण इतके झाले तरी मूळ प्रश्न सुटत नाही. जोपर्यंत एनटीए किंवा तत्सम यंत्रणेमध्ये पारदर्शकता नाही, तोपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यावर खरी देखरेख नाही, जोपर्यंत कोचिंग उद्योगावर नियामक यंत्रणा नाही, तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही. पहिली गरज आहे एनटीएच्या संपूर्ण कार्यपद्धतीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे. दुसरी गरज आहे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांची निवड, त्यांचे प्रशिक्षण, त्यांच्यावरील देखरेख, त्यासाठी स्वतंत्र स्वायत्त यंत्रणा. तिसरी गरज आहे कोचिंग उद्योगाचे कायदेशीर नियमन, नोंदणी बंधनकारक, शुल्काची मर्यादा, जाहिरातीवर बंधने, खोटे निकाल दाखवण्यावर दंड. पण सर्वात मोठी आणि खरी गरज आहे ती सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षण देण्याची. जेव्हा कोचिंग क्लास न लावताही एखादा विद्यार्थी नीट पास करू शकेल, तेव्हा खरा बदल घडेल. तोच बदल श्यामलालमध्ये होळीकर सर करून दाखवत होते. त्यांचा तो खरा पॅटर्न पूर्ण देशाला कळाला पाहिजे, ही आपली तळमळ आहे. तोपर्यंत हे पेव बुजणार नाही. एका डॉक्टराचा मुलगा नीटसाठी 3 वेळा बसला आणि 3 वर्षे मेहनत करूनही जेव्हा त्याला अपेक्षित गुण मिळाले नाहीत, तेव्हा अखेर त्याने कमी गुणात तिथे प्रवेश मिळेल तिथेच प्रवेश घेतला. एवढी मेहनत करूनही मार्क का मिळत नव्हते आणि खाजगी शिकवणीत शिकत असलेल्यांना कसे अधिक मार्क मिळतात याचे उत्तर आता त्या विद्यार्थ्याला मिळाले असेल. लातूरची एक मुलगी कोचिंग क्लास परवडत नाही म्हणून युट्यूबवर जीवशास्त्र शिकत होती. तिने कोणताही पेपर विकत घेतला नाही, तिने कुठेही कनेक्शन नाही. तिचे वडील शेतमजूर आहेत. त्याच परीक्षेत एका कुटुंबाने 5 लाख देऊन प्रश्नपत्रिका विकत घेतली. त्याच्या मुलीला 560 गुण मिळाले. प्रामाणिक मुलगी 480 गुण मिळाले आणि ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या यादीत नव्हती. हा केवळ गुणांचा नाही, हा न्यायाचा प्रश्न आहे, सोशल जस्टिसचा प्रश्न आहे. हे आपण लक्षात घेणार आहोत का नाही? हा राज्यघटनेने दिलेल्या समान संधीच्या वचनाचा प्रश्न आहे. जोपर्यंत शिक्षण ही वस्तू राहील आणि न्याय ही इच्छाशक्तीच्या अभावाची बळी राहील, तोपर्यंत ती मुलगी अंधारात दिव्याखाली बसून राहील आणि तिचे स्वप्न कोणीतरी अंधारात विकत राहील. हे थांबवणे आपली समाजाची, राज्याची आणि या देशाच्या प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे. मित्रहो, आपण बोललं पाहिजे. हे सगळं इलिगली चालू आहे. मोठेगावकरांचे हे आरसीसीचे क्लासेस, हे सगळं जे आहे त्या MIDC मध्ये ज्याच्या सगळे बेकायदेशीर इमारती उभा टाकलेल्या आहेत, त्याला कुठला राजकीय आश्रय आहे, कोणत्या सरकारच्या काळामध्ये हे पीक वाढलेलं आहे, हे सगळं पाहिलं पाहिजे. लातूरकरांनी याच्या विरोधामध्ये पेटून उठलं पाहिजे. गोपाळ पाटला सारख्यांना, ज्यांनी शेतकऱ्याचे पैसे घेऊन संस्था उभं केली, त्याला गेटच्या समोर पत्रकार परिषद घ्यावी लागत असेल तर आताच्या संस्था चालकांना सुद्धा जबाब विचारला पाहिजे लातूरकरांनी. आणि हा जो कलंक आहे लातूर पॅटर्नला लागलेला, तो धुवून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आताही जर आपण बोलत नसो तर शिक्षण ही वस्तू आहे हे आपण मान्य केलं असं त्याचा अर्थ होईल. आणि हे असंच चालू राहिला तर देश विकसित होणार नाही, महासत्ता होणार नाही, काहीच होणार नाही. तो आतून असा पोखरला जाईल आणि अशा देशामध्ये शिकला तो वाया जाईल आणि म्हणून आत्महत्या रोखता येणार नाही. हे सगळं यंत्रणा चालू राहील. मित्र, आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवा. या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.